तुम्हाला आवडते का बिर्याणी? मला नक्की सांगा. आज आम्ही बनवतोय बिर्याणी. मस्त अशी बिर्याणी तयार झाली आहे. तुम्हाला समजलंच असेल आज काय बनतंय. आज बनते बिर्याणी. त्यासाठी हे 1 किलो चिकन आणलं आहे आम्ही. याच्यातलं पाऊण किलो चिकन आहे ते मी बिर्याणीसाठी करणार आहे ठेवणार आहे आणि याच्यातलं अर्धं थोडंसं चिकन आहे ते मी रश्श्यासाठी काढते. आता हे सेपरेट करते थोडं चिकन. चिकन सेपरेट करून झालं. आता 2 वेळा मी ह्याला धुवून घेतलं आणि आता ह्याला मी मॅरिनेट करणार आहे. हे जे बाजूला मसाले आहेत ते मॅरिनेट करण्यासाठी मी घेतलेत. त्याआधी मी ह्याच्यामध्ये 2.5 चमचा दही मिक्स करते. त्यानंतर इथे मी लिंबू घेते. तो थोडा पिळून घेणार आहे मी याच्यामध्ये. अर्धा आहे पण तो अर्धा पूर्ण नाही करणार आहे. अर्ध्यापेक्षा पण निम्मा याच्यामध्ये पिळून घेते. लिंबू पिळून झाला. आता ह्याच्यामध्ये मी आता मसाले आहेत ते याच्यामध्ये टाकणार आहे. हे जे दिसतंय 2 प्रकारचे तिखट आहेत. हे जे आहे घरगुती आमचं जे लाल तिखट आहे तिखटपणा येण्यासाठी. हे काश्मीरी आहे लालपणा येण्यासाठी. त्याच्यानंतर हे घरगुती मसाला आहे गरम मसाला. त्याच्यानंतर ही हळद आहे अर्धा चमचा घेतली आहे. त्याच्यानंतर ही धने पावडर आहे 1 चमचा घेतले. हे सगळे मिक्स करून घेते मी आता ह्याच्यामध्ये. चांगले मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा आले लसूण पेस्ट टाकते. मी चिकन रात्रभर मॅरिनेट करून ठेवते कारण चांगलं मुरतं त्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये मी आता 1 चमचा चिकन मसाला संडेवाला तो ॲड केलाय आणि हे मी आता मॅरिनेट करून रात्रभर ठेवणार उद्याच्या बिर्याणीसाठी. सकाळची वेळ आहे. हा तांदूळ आहे 2 ग्लास. तो मी अर्धा तास मुरत ठेवला आहे. त्याच्यानंतर हे टोमॅटो आणि कांदे घेतलेत ते आता मी कापून घेणार आहे. टोमॅटो आणि कांदे चिरून घेतलेत. हे खडे मसाले आहेत. हे कलर्स आहेत खायचे. हे चिकन मसाला आणि हा बादशाहचा बिर्याणी मसाला आहे. आता चला फोडणी देऊन घेऊया. त्याआधी हे रात्रभर चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं होतं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते तर बाहेर काढून ठेवते. 1 तास बाहेर काढून ठेवलं. त्याच्यानंतर ती पुदिना चटणी होती ती पण मिक्स करणार आहे. इथे बाजूला मी तांदूळ शिजवायला ठेवते. 80% तांदूळा शिजवून घ्यायचं आहे चिपकू नये म्हणून. याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकते. त्याच्यानंतर जे खडे मसाले होते ते जो लिंबू होता पिळून घेतलेला तो मी याच्यामध्ये टाकले. त्याच्यामुळे चांगली टेस्ट येते. हे खडे मसाले आहेत ते मिक्स करून घेऊया आणि उकळी येऊन देऊया एकदा. बाजूला इथे मी जाड बुडाचा टोप घेतलाय जेणेकरून फोडणी पण करपू नये आणि बिर्याणी करपू नये याच्यासाठी. याच्यामध्ये मी 2 चमचे तूप 3 ते 2 तमालपत्र टाकलेत फोडणीला. आणि त्याच्यानंतर हा चिरलेला जो कांदा आहे तो मी उभा चिरते कांदा. काही जण बारीक चिरतात. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता. इथे बाजूला उकळी आली आहे तर आपण याला सेपरेट करून घेऊया पाण्यापासून भात. इथे अजून चांगला कांदा मुरायला 2 चमचे मी याच्यामध्ये मीठ टाकते. मिठामुळे कांदा चांगला मुरला जातो आणि लवकर मुरतो. त्यासाठी मीठ मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. चांगला कांदा हलवून घेऊया. कांदा मुरत आलाय चांगला. अजून थोडा मुरू द्यायचा आहे नाहीतर तो दाताला सारखा लागत राहतो त्यासाठी. इथे मुरत आलाय कांदा आता चांगला. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकतेय. आणि 1 चमचा पुदिना पेस्ट.
पुदिन्यामुळे चांगली बिर्याणीला टेस्ट येते. दोन्ही मिश्रण चांगलं हलवून घेऊया. जे कच्चं पण आहे दोघांचं ते जाण्यासाठी थोडंसं अजून त्याला वाफेवर शिजू द्यायचं आहे. चांगली परतून घेतले दोन्ही पण पेस्ट. आता याच्यामध्ये मी जी टोमॅटोची प्युरी केली आहे ती याच्यामध्ये टाकून घेणार आहे. मी जे कापून घेतले होते त्या टोमॅटो त्याची प्युरी करून घेतल्या, जेणेकरून ग्रेव्ही पण होईल चांगली आणि लवकर शिजायला पण मदत होते त्यासाठी. चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला शिजू द्यायचं. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे कलरसाठी. त्याच्यानंतर इथे चिकन मसाला होता तो टाकला आहे. त्याच्यानंतर इथे बिर्याणी मसाला होता तो मी टाकला आहे. 2 चमचे बिर्याणी मसाला तेवढाच होता त्याच्यामुळे पूर्ण पॅकेट मी रिकामी केलं. त्याच्यानंतर मी इथे चिकन मसाला टाकते संडेवाला परत एकदा 1 चमचा. हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया चांगले. थोडंसं यांचं कच्चा पण जाऊन देत. मग ह्याच्यामध्ये आपण चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. ह्याच्यामध्ये आता मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते मिक्स केलं आहे आणि चांगला कड येईपर्यंत याला शिजू द्यायचं आहे. बघा चांगली उकळी आली आहे. ते बाजूला मी आता मॅरिनेट करण्यासाठी म्हणजे बिर्याणीला दम देण्यासाठी जे लागतं ते सगळं तयारी करून ठेवली आहे. कलर्स फूड आहेत ते दुधामध्ये मी थोडे मिक्स केले. इकडे चांगली चिकनला उकळी आलेली आहे. थोडंसं चिकन आणि रस्सा आपण बाजूला काढून घेणार आहे. थर लावताना ते लागणार आहे त्यासाठी. थर लावताना आपण चिकन वगैरे असं त्याच्यामध्ये हे मिक्स केलं थर लावताना भाताच्या वरती. परत भात तर चांगलं असं आतपर्यंत रस्सा पण मुरतो आणि भात पण असा व्हाईट जास्त राहत नाही आणि पूर्ण भातामध्ये मस्त असं चिकन मिक्स होऊन जातं. आता आपण दम देऊया. दम देण्यासाठी ते तवा मी गरम करायला ठेवला आहे, कारण खाली जर करपलं वगैरे तर परत मग वास येतो धुरकट. त्याच्यासाठी मग रिक्सच नको म्हणून मी तव्यावरच टोप ठेवते. तर आपण इथे भात आता मी बसरवून घेतला आहे. त्याच्यावर जे मी चिकन होतं काढून घेतलं ते मी याच्यावर टाकून घेणार आहे. माझी ग्रेव्ही जरा जास्त झाली होती त्याच्यामुळे मला भात कमी पडला असता, म्हणून मी परत कुकरला इमर्जन्सीमध्ये मी लावून घेतला. हे चिकन जे घेतलं होतं ते मी आता याच्यावर पसरवते. मस्त असं आतपर्यंत मुरून जातं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रस्सा वगैरे जास्त थोडासा करायचा आणि असं थोडा रस्सा याच्यावर टाकायचा. आणि जो मी कुकरमध्ये शिजवून घेतला होता भात तो मी आता याच्यावर टाकतीये. भात टाकून झाला व्यवस्थित. आता ह्याच्यावर मी गार्निशिंग करणार. थोडे काजू मी फ्राय करून घेतले होते ते मी याच्यावर टाकते. त्याच्यानंतर जे कलर मी मिक्स करून ठेवलेत ते मी याच्यामध्ये टाकते. वरतून असे थोडे पसरवायचे. माझे ऑरेंज, रेड, ग्रीन आणि येल्लो असे 4 कलर होते, तर मी ते 4ही कलर ह्याच्यामध्ये टाकते.
आता कलर टाकून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी वरतून 1 चमचा तूप टाकणार आहे, कारण चांगलं असंच टेस्ट पण येते बिर्याणीला आणि मस्त असं वास येतो. त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी इथे कोथिंबीर. 20 मिनटं मी दम देणार आहे याला. दम देण्यासाठी एक माझ्याकडे काचेचं झाकण आहे पूर्ण, ते पूर्ण याच्यावर मस्त असं बसतं. त्याच्यामुळे मला पूर्ण असं ते पीठ गव्हाचं वगैरे लावतात दम देण्यासाठी, ते लागत नाही. आता 20 मिनटं दम देऊन झाला आहे माझा, रेडी झाली माझी बिर्याणी. मस्त अशी दिसते ना. तुम्हाला कसं वाटतंय बिर्याणी बघून मला नक्की सांगा. तुम्हाला पण आवडेल अशी बनवा तुम्ही घरी, नक्की तुम्हाला आवडेल. बघा मस्त आतपर्यंत असं पूर्ण मुरलंय चिकन. थँक्यू.